समृद्धी महामार्गाची चित्रफित एव्ही प्लीज। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग महाराष्ट्र के विकास को नई दिशा देगा, नई ऊर्जा देगा। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हे 11 डिसेंबर 2022 रोजीचे उद्गार आहे। त्यावेळी त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेखा प्रथमच अस्तित्वात आली होती। त्यांचे तेव्हाचे शब्द आता प्रत्यक्षात उतरले। अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, सबको मंजिलों का शौक है और मुझे रास्ते बनाने का। तसंच महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आणि नेतृत्व कौशल्यामुळे हा महामार्ग साकार झाला। समृद्धी महामार्ग निर्माण करण्याची संकल्पना ही त्यांचीच तर होती। त्यांच्या आणि महायुती सरकारच्या दृढ विश्वासाचं प्रतीक म्हणून हा महामार्ग आज लोकांना सेवा देत आहे। या महामार्गाच्या आजवरच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असं दिसून येतं की माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या या आधीच्या कार्यकाळात हा महामार्ग सक्रिय झाला आणि लोकांना सेवा देऊ लागला। त्यानंतर पुन्हा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, विद्यमान उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वात या महामार्गाला पूर्णत्वाच्या दृष्टीने विशेष गती मिळाली। या सर्व प्रक्रियेत या महामार्गाची भक्कमपणे उभारणी ही MSRDC ने केली आणि प्रगतिशील महाराष्ट्राची ओळख अधोरेखित केली। आता याच शृंखलेत समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा सामील होत आहे। हा 701 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे 4 टप्प्यात विभागला गेलाय। नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटरचा पहिला टप्पा असून शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा दुसरा टप्पा आहे, तर भरवीर ते इगतपुरी पर्यंत 25 किलोमीटरचा तिसरा टप्पा आहे आणि ज्या चौथ्या टप्प्याचं आज लोकार्पण होतंय तो इगतपुरी ते आमणे पर्यंतचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा आहे। लवकरच नागरी वाहतूक सेवेसाठी हा टप्पा खुला केला जाईल। या चौथ्या टप्प्याचं काम आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण होतं। हा 76 किलोमीटरचा टप्पा सर्वात अवघड अशा भूभागातून मार्गक्रमण करतो। इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्यातील डोंगराळ भागातून जाणाऱ्या या महामार्गाची वाट तशी बिकट होती, कारण इथे दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश होता। त्यामुळे मोठे पूल आणि बोगदे समृद्धी महामार्गासाठी खोदावे लागले। हे अवघड काम MSRDC ने आपल्या अभियांत्रिकी कौशल्याच्या जोरावर लीलया साध्य केलं। 10 प्रमुख जिल्ह्यातून मार्गक्रमण करणारा समृद्धी महामार्ग इतर 14 जिल्ह्यांना देखील अप्रत्यक्षरित्या जोडला गेलाय। त्यामुळे नागपूर ते मुंबई हा 18 तासांचा प्रवास या महामार्गामुळे कमी होऊन केवळ 8 तासांवर आलाय। आता शेतकऱ्यांसाठी नवीन उद्योगाच्या संधी उपलब्ध होणार आहेत। विदर्भातील शेतकरी थेट आपलं उत्पादन मुंबईच्या दारात घेऊन येतोय। तसंच व्यापारी देखील कमी कालावधीत विदर्भ, मराठवाड्यात पोहोचतायत। शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, शेगाव यासारख्या धार्मिक स्थळापर्यंत सुद्धा आता कमी वेळेत पोहोचणं शक्य झालंय। यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला नवा आयाम प्राप्त झालाय। या महामार्गामुळे नवी मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वरून नागपूर इथल्या मिहान प्रकल्पापर्यंत अत्यंत वेगात माल पोहोचू शकेल। महाराष्ट्राच्या समृद्धीची ही भाग्यरेखा आज पूर्णत्वाला गेलीये आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या दमदार महामार्गाचं श्रेय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारचं आहे। अत्यंत वेगात माल पोहोचू शकेल। महाराष्ट्राच्या समृद्धीची ही भाग्यरेखा आज पूर्णत्वाला गेलीये आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या दमदार महामार्गाचं श्रेय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारचं आहे। महाराष्ट्रातील फडणवीस, शिंदे आणि अजित पवार सरकारकडून पायाभूत सुविधा प्रकल्प यासाठी या सर्वांचं अभिनंदन करूया मनापासून। या ठाणे खाडी पूल क्रमांक 3 दक्षिण वाहिनी मार्गिकेची चित्रफित आणि या मार्गिकेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण हा कार्यक्रम आता आपण घेतोय। मान्यवरांच्या हस्ते मी विनंती करते माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्व मंत्री, सर्व मान्यवर यांना आपण दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करतोय। ठाणे खाडी पूल क्रमांक 3 दक्षिण वाहिनी मार्गिका।
देशाच्या विकासामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल सगळ्यात मोठा आहे. आज आपण पाहतो की जगाचे जे देश विकसित झाले त्यांच्या विकासामधलं मॉडेल काय होतं? इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट. याच उक्तीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक प्रगती आणि संपर्क व्यवस्था सर्वोत्तम बनवण्यासाठी मोठं पाऊल उचललंय. त्यांचा हाच दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र आपले पूल आणि रस्त्यांचं जाळं विडून सक्षम होतोय आणि याची सगळी जबाबदारी सक्षमपणे MSRDCनं आपल्या खांद्यावर उचलली आहे. सुविधांचा विकास, आर्थिक प्रगती आणि संपर्क व्यवस्था सर्वोत्तम बनवण्यासाठी मोठं पाऊल उचललंय. त्यांचा हाच दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र आपले पूल आणि रस्त्यांचं जाळं विडून सक्षम होतोय आणि याची सगळी जबाबदारी सक्षमपणे MSRDCनं आपल्या खांद्यावर उचलली आहे. देशात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वात 2014 नंतर राष्ट्रीय महामार्गामध्ये तब्बल 60% वाढ झाली आहे. हा नेमका आकडा 91,287 किलोमीटर वरून वाढून आता 1,46,195 किलोमीटर झालाय. आधुनिक भारताच्या निर्मितीची ही मोदीजींनी आपल्या मनी बाळगलेली विचारधारा शिरोधार्य मानून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या महायुती सरकारनं विकासात्मक पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. केवळ याचमुळे महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं पुलांची निर्मिती होतीये. याचबरोबर महाराष्ट्रातली प्रमुख महानगर मुंबई आणि पुणे दरम्यानची वाहतूक गतिमान आणि सुगम होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात राज्याची विकास यात्रा सुरू आहे. मुंबईत मानखुर्द ते वाशी दरम्यान ठाणे खाडीवर झालेल्या या तिसऱ्या पुलामुळे मुंबई पुणे मार्गाला नवा आयाम मिळालाय. ठाणे खाडीवरील प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीचा सामना करत या तिसऱ्या पुलाच्या दक्षिण मार्गिकेचं निर्माण कार्य MSRDCनं केलंय. ठाणे खाडीवर आधीपासूनच मानखुर्द वाशी दरम्यान 2 पूल कार्यरत आहेत. या पुलांवरून होणाऱ्या वाहतुकीवरचा ताण या तिसऱ्या पुलाच्या माध्यमातून कमी होईल. तसंच या तिसऱ्या पुलाच्या मुंबई ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते मुंबई या दोन्ही उत्तर आणि दक्षिण मार्गिकांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. खाडीवर उभारण्यात आलेल्या या प्रत्येक मार्गिकेची लांबी 3.18 किलोमीटर आहे. ठाणे खाडीवर आव्हानात्मक स्थितीत उभा राहिलेला पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना म्हणून नावारूपाला आलाय. या पुलाची निर्मिती ही फॉर्म ट्रॅव्हलर नावाच्या अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ही निर्मिती करताना पुलाच्या एकूण लांबीचे 18 सेट बनवले गेले. या 18 सेट्सचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम प्रत्यक्ष हवेत म्हणजे अधांतरीच पूर्ण करण्यात आलं. यासाठी खाडीच्या कोणत्याही टोकावरून मानवी किंवा इतर यंत्रांची मदत घेतली गेली नाही, हे विशेष आहे. केवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पुलाची निर्मिती होणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.